बघा हा गहू उन्हात लावला होता आणि आता मी कोटीत भरून ठेवलेला आहे. एक दिवसभराचं पूर्ण ऊन दिलेलं आहे. अगोदरच तो 2-3 उन्हात वाळवलेला होता गावाकडे. तरी पण मी इथं वरती उन्हात लावलेला आहे. आता कसा साठवून ठेवते ते तुम्ही नक्की व्हिडिओ बघा पूर्ण. ही कोटी पण मी 2 दिवस झाले उन्हात ठेवलेली आहे. आता ही थोडी साफ करून घेते. कोठी छान पुसून घेतलेली आहे, वाळवून घेतली. आता सगळ्यात अगोदर याच्यात पेपर टाकते. पेपर कशामुळे तर पेपर आपलं जर ओलावा येत असेल तर ते शोषून घेतं. जिथं मला कोटी ठेवायची आहे तिथं मी असं खाली विटा लावून त्याच्यावर ही फळी ठेवलेली आहे आणि याच्यावर मी आता ती कोटी ठेवणार आहे. सगळ्यात अगोदर मी हा कडक उन्हात गहू वाळवून घेतला, कारण गहू व्यवस्थित वाळवून घेतला तर छान असा आपला टिकायला मदत होते. नंतर कोटी पण वाळवून घेऊन ती स्वच्छ करून मी त्याच्यात गहू भरला. 2 घमेले टाकल्यानंतर त्याच्यात मी ही तमालपत्राची पानं टाकलेली आहेत. परत तो 2 घमेले गव्हाची टाकून नंतर मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे. याच्यात तुम्ही अजून लसूण पाकळ्याचा वापर करू शकता. असं मी 2-2 घमेले टाकून एक थर तयार करून लाल मिरची, तमालपत्र आणि हे पेपराचे तुकडे असे मी गहू अशा पद्धतीने मी साठवलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने जर गहू साठवला तर तुमचा गहू हा वर्षभर नक्कीच चांगला टिकेल. मध्ये मध्ये तुम्ही चेक करत जा गहू चांगला आहे की नाही. आणि वरतून मी पेपर लावलेला आहे.